नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे फॉर लर्निंग इंग्लिश. तुम्हा सर्वांचं लास्ट पर्पज आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलता यावं. त्यासाठी फक्त शिकून चालेल का? तर नाही. तुम्हाला शिकूनच चालणार नाही, त्याला अप्लाय कसं करायचं आणि त्याच्यासोबत अदर काही गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टी कुठल्या आहेत, त्या कशा करायच्या, त्याचं स्केड्यूल कसं बनवायचं, ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे का की कोणी सांगतं की हे करा, ग्रामर करा, कोणी सांगतं तुम्ही न्यूज पहा, कोणी वेगळं सांगतं, मात्र आपल्याला समजत नाही नेमकं की करायचं काय. बरेचसे विद्यार्थी असे असतात ज्यांना बोललेलं समजतं मात्र बोलता येत नाही. बरेचसे असे असतात की ज्यांना वाचलेलंही समजतं आणि बाकी हार्ड जरी काही पाहिलं त्यांनी तरीसुद्धा समजतं, मात्र बोलताच येत नाही. काय प्रॉब्लेम असेल बरं, ते सुद्धा आपण जाणून घेऊ आज. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आजचा व्हिडिओ जो आहे हा डिफरंट होणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बोनस टिपसुद्धा आहे ज्यामध्ये आपण वोकॅब्युलरी डेव्हलप कशी करायची इन अ इझी वे शिकणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्ही बोनस टिपच नाही तर कुठलीच गोष्ट मिस करणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो म्हणजे लिसनिंग. बघा, जेव्हाही तुमचा जन्म झाला किंवा तुमचा ज्यावेळेस छोटं बाळ असतं एखादं, त्यावेळेस ते त्याची मदर टंग कसं शिकतं. जसं माझी मदर टंग आहे मराठी, तुमची असेल मराठी किंवा अजून कोणीतरी असेल त्याची असेल हिंदी, तर ते कसं शिकलं त्याची मदर टंग, तर बाय लिसनिंग, म्हणजे ऐकून ऐकून. मात्र आता तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे बट एन्व्हायरमेंट तर नाही आहे तशा प्रकारचं, आमच्या घरामध्ये कोणीच इंग्लिशमध्ये बोलत नाही. बरोबर आहे, त्यासाठीच आपल्याला लिसनिंग स्किल डेव्हलप करायची आहे. लिसनिंग स्किल कशा पद्धतीने डेव्हलप केल्या जाते तर मी तुम्हाला सांगेल, जो माझा अनुभव आहे की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ऐका. असं कंपल्शन बिलकुल ठेवू नका स्वतःला, कारण आपल्याला शिकायचं आहे म्हणजे एन्जॉय करत शिकायचं आहे. आपल्याला त्या प्रोसेसला बोरिंग बिलकुलही करायचं नाही आहे. बोरिंग केल्यानंतर आपण काही दिवस ते करू शकू आणि नंतर स्किप करतो, आपण ते करत नाही. म्हणून आपल्याला ज्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, जसं मला स्टोरी लिसनिंग आवडतं त्याच पद्धतीनं तुम्हाला स्टोरीज आवडत असतील किंवा तुम्हाला मोटिवेशनल स्पीचेस आवडत असतील, तुम्हाला जे काही आवडत असेल ना ते तुम्ही न्यूज ऐकत असू शकता, तुम्हाला आवडतही असू शकते, तर ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता. ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ती गोष्ट तुम्ही ऐका. मात्र किती वेळ, तर तुम्हाला कमीत कमी 20 मिनिट एव्हरी डे लिसनिंग करायची आहे. वेळ तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ठरवू शकता. मात्र असं होऊ शकतं काही असे लर्नर असतील ज्यांना बिलकुलही समजत नाही इंग्लिश ऐकलेलं, तर टेन्शन घेऊ नका. समजत नसेल, काही दिवस समजणार नाही. तुम्ही म्हणाल मॅम बिलकुलही समजत नाही आणि तुम्ही म्हणताय समजेल, असं कसं काय? तर तसं होईल. तुम्हाला फक्त कॉन्स्टंट लिसनिंग 20 मिनिट चालू ठेवायची आहे आणि स्टार्टिंगला अगदी इझी गोष्टी तुम्ही ऐका. जसं छोट्या मुलांच्या स्टोरीज असतील किंवा अशा काही गोष्टी असतील की सुधा मूर्ती आहेत यांच्या स्टोरीज असतील जे यूट्यूबला मिळतील तुम्हाला, तिकडे जाऊन तुम्ही ते ऐकू शकता. जेणेकरून काय होईल की त्यांची लँग्वेज इझी आहे, तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. ठीक आहे. 20 मिनिट लिसनिंग एव्हरी डे हे तुम्हाला तुमचं गोल ठेवायचं आहे. आणि असं होईल की बाय लिसनिंग असे काही शब्द, अशी काही वोकॅब्युलरी तुमची डेव्हलप होईल आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्शनसुद्धा तुमच्या माइंडला एक मेसेज मिळेल की कुठलं सेंटेन्स कशा प्रकारचं तयार झालं आहे. तर या ठिकाणी लिसनिंगचा पार्ट सगळ्यात पहिले आपल्याला 20 मिनिट करायचं आहे. तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता की मला लिसनिंग एव्हरी डे, मला बोलायचं आहे ना, तर मला 20 मिनिट लिसनिंग करायचीच आहे. त्यानंतर बघा, सेकंड आहे रीडिंग. आता रीडिंग काय करायची, असा तुमचा क्वेश्चन असू शकतो की मॅम रीडिंग नेमकं काय करायची. रीडिंग करत असताना तुम्ही स्टोरीज बुक्स, स्टोरीजचे पुस्तकं असतात किंवा अदर काही असेल, नॉवेल असतील इझीवाल्या, तुम्हाला हार्ड लँग्वेज समजत असेल नो प्रॉब्लेम, मात्र तुम्हाला काय करायचं आहे, वाचत असताना लाऊडली बोलायचं आहे. एकदम मनातल्या मनात वाचू नका बिलकुल, थोडं लाऊडली, म्हणजे तुमच्या जिभेला वळण लागलं पाहिजे. टंग प्रॅक्टिस, कारण शब्द हे कशा पद्धतीनं आपल्याला बोलायचे आहेत की बोलत असताना बरेचदा आपली जी टंग आहे ना ही स्टक होते, म्हणजे आपण स्टक होऊन जातो बोलत असताना. तर का बरं? कारण आपल्याला प्रॅक्टिस नसते.
तर आपल्याला प्रोनाऊन्सिएशनची किंवा बोलायची प्रॅक्टिस कशी करायची आहे? बाय रीडिंग. पुस्तक वाचायचे आहे, ते समजो अथवा न समजो, डोंट वरी, मात्र याला सुद्धा 20 मिनिट आपल्याला द्यायचे आहे एव्हरी डे. ठीक आहे, 20 मिनिट रीडिंग. तुम्ही वाचू शकता, तुम्हाला जे आवडेल, न्यूजपेपर आवडत असेल ते वाचा. ठीक आहे, मात्र कॉन्स्टंटली रीडिंग करायची आहे तुम्हाला 20 मिनिट. बरं, रीडिंगने अजून काय होते माहीत आहे का तुम्हाला? जेव्हा तुम्ही रीड करता तेव्हा सुद्धा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, आपल्याला असं वाटतं की मला काही समजलं नाही, मात्र आपला माइंड हा खूप हुशार असतो. त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागतात हळूहळू, वेळेनुसार. तर त्यानुसार तो समजून सुद्धा घेतो. सो रीडिंग इज मस्ट. रीडिंग सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर रायटिंग. आता बघा, रायटिंगचा काय रोल आहे? तर रायटिंग काय करायची आपल्याला? बघा, सपोज तुम्ही आपल्या चॅनलवरचा टेन्स कॅटेगरीचा व्हिडिओ बघितला आहे, त्यामध्ये सपोज सिम्पल प्रेझेंट टेन्स बघितलं, मग मी तुम्हाला सांगितलं की डेली रुटीन तुम्हाला तुमचं अशा पद्धतीनं तयार करायचं आहे. तर तुम्हाला रायटिंगमध्ये त्याच पद्धतीनं डेली रुटीन तयार करून ते बोलायचं सुद्धा आहे. तयार करणे म्हणजेच काय? राईट डाऊन करणे. आणि रायटिंग बघा, ज्याही वेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस होतं काय? तुमच्या माइंडला विचार करावा लागतो की मला लिहायचं कसं आहे, पहिले काय येणार, वर्ब येणार, नंतर काय येणार. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या माइंडला विचार करायला लावतात. तुमच्या माइंडला प्रॅक्टिस मिळते की सेंटेन्स कशा पद्धतीनं फ्रेम होतं. यासाठी आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. मग तुम्ही एखादा टॉपिकसुद्धा घेऊ शकता. सपोज तुम्ही सिम्पल पास्ट टेन्स शिकले, त्यानुसार तुम्ही काल तुमचा बर्थडे झाला असेल त्याविषयी तुम्ही लिहू शकता. सिम्पल पास्ट टेन्स तुम्ही शिकले आहे त्या अकॉर्डिंग लिहून घ्या. तर बघा, रायटिंगसुद्धा खूप खूप महत्त्वाची आहे. असं नाही आहे की तुम्ही स्पीकिंग शिकताय मग मॅम मी रायटिंग का बरं करायची? तर नाही, तुम्हाला रायटिंगसुद्धा करावीच लागणार. तुमच्या माइंडला जर तुम्हाला शार्पन करायचं असेल बोलण्यासाठी, कारण जेव्हाही तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या माइंडने जेव्हा सेंटेन्स तयार केलं तेव्हाच तुम्ही बोलू शकणार. तसं कसं बोलणार है ना? तर रायटिंगसुद्धा आपल्याला, रायटिंगला किती वेळ लागेल हे मी तर नाही सांगू शकणार, मात्र कुठला टॉपिक 5 मिनिटात होईल, कुठल्या टॉपिकला 10 मिनिटं लागेल, कुठल्या टॉपिकला 20 मिनिटं, तर अकॉर्डिंग टॉपिकच्या अकॉर्डिंग आपल्याला रायटिंग करावी लागेल. मात्र कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी लागणारच. त्यानंतर रोल येतो तो म्हणजे स्पीकिंगचा. आपण काय केलं, लिसनिंग आपली कॉन्स्टंट चालू आहे, आपली रीडिंग पण चालू आहे, म्हणजे माइंडला आपला ट्रेन करणं चालू आहे. रीडिंग पण चालू आहे आणि रायटिंग पण चालू आहे. आता टाईम आला आहे स्पीकिंगचा. आता प्रश्न असा असतो की मॅम बोलायचं तरी कोणासोबत, कारण आम्हाला कोणी पार्टनरच नाही आहे, घरामध्ये इन्व्हायरमेंट नाही आहे. सो डोंट वरी, सगळ्यात पहिले तर प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःसोबत करायची आहे. कारण जेव्हाही आपण शिकतो त्यावेळेस दिवसभर काय करायचं, सपोज कुठलाही टेन्स, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स सपोज तुम्ही शिकलाय, दिवसभर तुम्ही हा विचार करायचा किंवा स्वतःलाच बोलायचं तुम्ही की मी सध्या काय करते. जसं आय एम टीचिंग, सध्या मी शिकवत आहे, अँड यू आर लर्निंग. म्हणजे ऑन द टाईम मी काय केलं की या परिस्थितीमध्ये मला कुठलं सेंटेन्स यूज करावं लागेल हे पटकन माझ्या माइंडने मला सांगितलं. का? कारण त्यामध्ये सर्व माहिती सेट झालेली आहे, त्यामध्ये सेव्ह आहे. माझ्या माइंडला माहीत आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येणार इथे आणि तुला हे सेंटेन्स यूज करावं लागेल. हे सेंटेन्स अशा पद्धतीनं बनलं आणि ही प्रोसेस एवढी फास्ट होते ना की खूप फास्ट. सुरुवातीला तुम्हाला ट्रान्सलेट करावंच लागेल, बिकॉज आपल्या इकडे जर वातावरण तसं नाही आहे तर आपल्याला पहिले ट्रान्सलेशन मेथड शिकावी लागते. आणि जेव्हा आपल्या माइंडला हॅबिट होते फास्ट ट्रान्सलेट करायची किंवा फास्टमध्ये ऑन द टाईम ते सेंटेन्सेस परिस्थितीनुसार बनवायची, तेव्हा तुमचं ट्रान्सलेशन बंद होतं, तोपर्यंत नाही. तर त्यासाठी आपल्याला स्पीकिंग प्रॅक्टिस विथ युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःसोबत स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, स्पीकिंग प्रॅक्टिस एकट्याने करा, इन फ्रंट ऑफ मिरर करा, मिररच्या समोर उभे राहा. जोही टॉपिक तुम्ही शिकले असाल, जसं सपोज सिम्पल सेंटेन्सेसमधील हॅव हॅज आपण शिकलोय, तर सिम्पल सेंटेन्समध्ये तर हॅव हॅज शिकलो, तर त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्सेस तुम्ही तुमच्याकडे कुठल्या गोष्टी आहेत ते सांगून तुम्ही बोलू शकता. इंग्लिश इज अ व्हेरी इझी लँग्वेज, ही खूप सोपी लँग्वेज आहे, मात्र आपण हिला खूप मोठं बनवलं आहे की हे खूप मोठं संकट आहे आणि तशाच पद्धतीनं आपण तिला डील करतो, त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेमॅटिक होत जातं. मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याचं दुसरं कारण काहीच नाही, आपण स्वतः असं बनवलं आहे.
तर तुम्ही ही भीती काढून टाका. हळूहळू सुरुवात करा. मी सांगितलेले स्टेप फॉलो करा. ह्या स्टेप्स किती दिवस करायच्या आहेत, तर तुम्हाला ह्या स्टेप्स जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं बोलू शकत नाही, तुम्हाला जर पार्टनर असेल ना तर खूपच छान, त्यांच्यासोबत बोला. हसू द्या, कोणी तुम्हाला हसत असेल ना तर त्यांना फक्त एवढं म्हणा की ठीक आहे, माझं शिकणं चालू आहे, माझ्या चुका जर काही झाल्यात ना तर प्लीज मला सांग, माझ्यावर हस, काही प्रॉब्लेम नाही, कारण मला शिकायचं आहे. तर स्टार्टिंगला ही सुरुवात अशीच होत असते प्रत्येकाची. आपल्यावर हसणार लोक, ज्याही वेळेस आपण बोलणार आपल्या मिस्टेक होणार, मात्र त्यांना आपण ही संधी नाही द्यायची की तुम्हाला डिमोटिवेट करेल. उलट त्यांना तुम्ही म्हणायचं की प्लीज मला सपोर्ट करा, मला सांगा माझं काय चुकतंय, आणि मला तुम्ही सुद्धा तुमच्यासोबत शिकवा की हे नेमकं करायचं कसं. अशा पद्धतीने आपण त्यांना बोलू शकतो आणि आपण काय करू शकतो, आपण डिमोटिवेट सुद्धा नाही होणार. आपल्याला मोटिवेट राहायचं आहे. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे स्पीकिंगचा पार्ट झाला आपला. बोलायचं कोणासोबत, सोबतच रिलेटिव्ह असेल कोणी त्यांच्यासोबत, किंवा कॉलवर सुद्धा तुम्ही कोणी असेल तुमचं रिलेटिव्ह फ्रेंड्स त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस काय करायची, जेही टॉपिक आपण शिकलो ती स्पीकिंग प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. अदरवाईज कुठलाही टॉपिक घेऊन तुम्ही बोलू शकता. ओके, चला, थिंक इन इंग्लिश. आता हे थिंक इन इंग्लिश काय आहे, आपण सगळ्या स्टेप जर व्यवस्थित फॉलो केल्या ना तर बरेचदा असं होते की आपण लिसनिंग करत आहे, त्याच्यातले काही वर्ड्स असतील, सपोज आपण खूप सारे सेंटेन्सेस मराठीमध्ये बोलतो आणि एखादं सेंटेन्स अचानक आपल्या तोंडावाटे इंग्लिशमध्ये येऊन जातं, मात्र ते आलं कसं हे आपल्याला लक्षात येत नाही. तर ते कशा पद्धतीनं आलेलं असतं की आपण जे कॉन्स्टंट करतोय ना, बघा कोणी कोणी म्हणतं इंग्लिशमध्ये विचार करा. इंग्लिशमध्ये विचार करायचा कसा, तसा कसा विचार करणार आहे आपण इंग्लिशमध्ये, तसं नसतं होत. आपल्याला स्टेप बाय स्टेप जाऊन थिंक इन इंग्लिश ऑटोमॅटिक झालं पाहिजे. आपल्याला जबरदस्ती नाही करावं लागलं पाहिजे. यासाठी आपल्याला लिसनिंग प्रॅक्टिस असेल, रीडिंग असेल, रायटिंग असेल, स्पीकिंग असेल, हे जेव्हा आपलं चालू असतं त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये विचार करायला लागतो आणि आपोआप थॉट्स इंग्लिशमध्ये यायला लागतात. बरेचदा काही काही वेळेस असं होतं की आपण सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये विचार करत असतो, सगळ्या गोष्टींचं इंग्लिश ऑटोमॅटिक आपल्या माइंडमध्ये चालू असतं. मग होतं कसं, तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला पहिले सांगितलेल्या सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे. जेवढ्या वेळ सांगितलं तेवढ्या वेळ. आता स्पीकिंग प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितली नाही किती वेळ करायची, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती वेळ काढू शकता प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिससाठी होऊ शकतं कितीही वेळ काढला तरी कमीच आहे, मात्र मी असं म्हणेल कमीत कमी 20 मिनिट तरी तुम्ही काढायला पाहिजे स्पीकिंग प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, इन फ्रंट ऑफ मिरर उभं राहून तुम्ही तुमचं काही पण चालू करायचं आणि नॉनस्टॉप प्रॅक्टिस करायची. कमीत कमी 1 मिनटं 2 मिनटं तुम्ही नॉनस्टॉप बोलू शकले पाहिजे इथपर्यंत. तर अशा पद्धतीनं बघा, कॉन्फिडन्स तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही. कारण ज्याच्याकडे नॉलेज असतं ना त्याच्याकडे कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स तसा येत नसतो की कॉन्फिडन्स डेव्हलप करा, असा डेव्हलप नसतो. जेव्हा नॉलेज वाढतं तेव्हा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा ऑटोमॅटिक वाढत असते. तर थिंक इन इंग्लिश तुमच्या लक्षात आलं की आपल्याला विचार करायचा आहे. जसं एखादा टेन्स जरी आपण शिकलो तरी आपल्या माइंडमध्ये ते विचार करायचं की याचा यूज मी कुठे करू शकते. येस, सध्या मी बोलत आहे, आय एम स्पीकिंग. सध्या मी ऐकत आहे, आय एम लिसनिंग. म्हणजे छोट्या छोट्या स्टेपपासून सुरुवात आपल्याला करायची आहे. तर आपल्याला आता जायचं आहे बोनस टिपकडे, जी खूप महत्त्वाची आहे. मी सांगितल्याप्रमाणे बघा, तुम्हाला व्होकॅब्युलरी डेव्हलप करायचा प्रयत्न करताय, मात्र खूप सारे वर्ड्स लर्न करणं चालू आहेत. रोज मी मॅम 10 शब्द काढते आहे, कारण मी ऐकलं होतं की व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची असेल तर मी शब्द लर्न करायला पाहिजे. बरोबर आहे, मात्र ही मेथड चुकीची आहे. कारण आपण काही दिवसानंतर ते शब्द विसरून जातो. कारण आपला माइंड हा नुसतं शब्द माइंडमध्ये ठेवू शकत नाही, त्याच्यासोबत काहीतरी अटॅचमेंट, एखादी इमेज बनवून आपल्याला ठेवावी लागते. तर करायचं काय व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी, नवीन शब्द शिकण्यासाठी, त्यांना यूज करण्यासाठी, तर तुम्हाला रोज कमीत कमी 3 शब्द घ्यायचे. तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तुम्ही 4ही घेऊ शकता. सपोज तुम्ही 3 शब्द घेतले नवीन, ते 3 शब्दांचे तुम्ही बनवायचे आहेत सेंटेन्सेस. त्या 3 शब्दांचे कमीत कमी 6 सेंटेन्स बनवा आणि ते सेंटेन्स तुम्हाला करायचे आहेत यूज. जेव्हाही तुम्ही बोलणार किंवा प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला यूज करायचे आहेत आणि त्यानंतर ते माइंडमध्ये फिट होतील. आणि फिट झाल्यानंतर तुम्ही ते कधीही विसरणार नाही.
तर ही मेथड आहे तुमची, हेच तुमचं बोनस टिप आहे की तुम्हाला वोकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी त्याचे सेंटेन्सेस बनवून त्या वर्डला सेव्ह करायचं आहे माइंडमध्ये. तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. विसरू नका, सोबतच इंग्लिश शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप येवला अकॅडमी ॲपवरती जाऊन स्पोकन इंग्लिश कोर्स किंवा ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामर कोर्स घेऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप इन डिटेल घर बसल्या शिकू शकता. आणि सोबतच सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी. या ठिकाणी आपण थांबू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.